अंबऋषी साठी जन्म सुशील दुष्ट निर्दाळिने किती धन्य कृपा सिंधू तुझ म्हणतील धन्य कृपा सिंधू तुझ म्हणतील आपुला तू बोल साच करी तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे होय नारायण दया सिंधू अंबऋषी साठी जन्म सुशील दुष्ट निर्दाळिने किती विठ्ठल विठ्ठल ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया 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 मति मंद में काही करने मति मंद में काही करने सांध्या सवानाया कीर्तनी सांध्या सवानाया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया दीन दीन बलि मना सवादे 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 साधव राया कीर्तनी साधव राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया एकादि नवी जनार्दनाते 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 निरंजनी जाया कीर्तनी निरंजनी जाया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया धर्म रक्षा वया अवतार जैसी धर्म रक्षा वया अवतार जैसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सुशीले दुष्ट निर्दाळिने किती एक धन्य कृपा सिंधू तुझ म्हणती आपुला तो बोल साच करी तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे होय नारायण दया सिंधू देवभक्तांचा हा संवाद आहे. तुकाराम महाराज भगवंताशी बोलताय आणि बोलत असताना परमात्मा समष्टीच्या प्रारब्धाकरता काय करतो हे देवालाच सांगताय. संत नेहमी देवाशी बोलत असतात आणि सामान्य माणसाबरोबर बोलण्याचा प्रसंग जरी आला तरी देवविषयकच बोलतात. आपण काय बोलू त्याचा भरोसा नाही.
सामान्य माणसं काय बोलतील त्याचा अजिबात भरोसा नाही. परमार्थाच्या गोष्टी करता करता तंबाखूपर्यंत गोष्टी येतात आणि तंबाखू पासून पुढे शृंगारी पेच्यापर्यंत जातात. माणसाचा काय भरोसा अजिबात नाही काय बोलत. पण संत मात्र एक देवाबरोबर बोलतात आणि सामान्य माणसाबरोबर बोलण्याचा संबंध आला तरी काय म्हणतात, विनवितो सकळा जना, विनवितो सकळा जना, विनवितो सकळा जना, कर जोडोनी राधाना, कर जोडोनी राधाना, दानही तुझे जामद दीना, दानही तुझे जामद दीना, तुझ्या बंधुराने सर्वसामान्य माणसाबरोबर बोलण्याचा प्रसंग जरी आला तरी देवविषयक राम राम स्मरारी, लाहो करागाठ गाला मुळबंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी गा राम राम. सरळ ते सांगितलं, दुसरा काही सांगितलं नाही. जी माणसं ऐकतच नव्हती त्याला सांगितलं अरे आतापर्यंत काहीच केलं नाही, आता एक तरी कर, आता तरी पुढे हाची उपदेश, माणसापर्यंत बोलत असताना हे शब्द तुकाराम महाराज ऐकतच नसतील तर त्याच्याकरता शब्द वापरले, पण थोडे कोमल शब्द वापरायचे मला. आता नानाने सांगितलं नाकांनी फार विचित्र शब्द वापरायचे मला. तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सरळ विचारलं, पाहता केले करिता पुढे आहे पुस्तक, काय उत्तर देत आहे, काय उत्तर देता औषध अनेक यातना यम करविल कोण सोडविल येथे तुझला. हे शब्द थोडे सौम्य शब्द वापरले, पण नाथांनी त्याच्यापेक्षा अत्यंत बऱ्याच शब्दात वापरले. पण सर्वसामान्य माणसांना बोलताना सुद्धा संताचा विषय हा देवच असतो. इथं तुकाराम महाराज देवाशी बोलायचे आणि देवाशी बोलत असताना अभंग उलटा घ्यायचा, सरळ घ्यायचा नाही. सर्वसामान्यपणे बहुतेक अभंग अगदी पहिल्या चरणाचा आधी अर्थ, नंतर दुसऱ्या चरणाचा अर्थ, नंतर तिसऱ्या चरणाचा अर्थ, आज आपल्याला उलटी करून चालायचं मला खालून वर यायचं. तसं नेहमी आपण उलटच चालतो पण आपल्या लक्षात येत नाही. जन्म सुद्धा उलटाचे आहे की नाही, आधी डोकं नंतरच पाय म्हणून तर उत्तान पाद मानले झालं. भागवतामध्ये कथा आहे ते नाना सांगितलं मला कधी. उत्तान पाद वगैरे दुसरा कोणी नाही, आपणच उत्तान पाद. त्यामुळे वरच्या डोकं खाली आपणच उत्तान पाद समजलं. आता या निवडणुकीमध्ये किती उत्तान पाद होते कोणा एक घोषणा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मागाने फलाण्याचं झालं का खाली डोकं वरती पाय असं काही आहे. आपल्या देश काही घेणं नाही सांगितलं विनोदात वाटलं, पण आपली अवस्था आहे तसं हा जो अभंग बघायचा तो खालून वर बघायचा मला. तुकाराम महाराज ज्यावेळेस भगवंताशी बोलताय त्यावेळेस नामस्मरणाचं महत्व साधकाने विचारलं, तुकाराम महाराज सांगितलं आणि भगवंताला बोलत असत. तुकाराम महाराज म्हणतात की देवा आम्ही तुम्हाला तुला असं का म्हणतो त्याचं कारण आहे. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, मी अनेक पुराणामध्ये बघितलंय, सगळे पुराण तुझ्याच नावाचा घोष करतात. चौवेरी दान साई शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती तुझ्याच नावाचा उल्लेख करतात. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे कशामुळे उल्लेख करतात. होय नारायण दया सिंधू, परमात्मा हा अत्यंत दयावान आहे असं म्हणतात पुराण सांगतात, मी म्हणत नाही. काय तुका म्हणे वायसी उपविधी पाहे विधी पाहे उच्चारणे. वेदानं ते सांगितलं, शास्त्रानं ते सांगितलं, पुराणानं ते सांगितलं की तुझ्या नावाचा जप करावा, हे सांगितलं मला.
कशामुळं? तू अत्यंत दया सुंदर. ते सांगितलं तुकारामाने याच्या एका भागात ते सांगा, तुका म्हणे साक्षी आले तरी गेले प्रगट. साधकाने विचारलं काय साक्षी आले? म्हणजे बहु आहे कृपावंत आनंद हे नाम जान. मला साक्षी काय आलं? मला कोणता प्रत्यय आला की तो परमात्मा अत्यंत कृपावंत आहे, अत्यंत दया सिंधू आहे, असं मला साक्षी आलं, असं मला पटलं, म्हणून मी सांगायला. ठीक आहे, पण कशा करता सांगायला? परमात्मा कृपावंत आहे हे मान्य, पण सांगण्याचं काही कारण? मला याला सांगण्याचं कारणच हे ना की जगामधली आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे ना, आणि त्या परिस्थितीला अनुकूल आज धर्म राहिला नाही, धर्माचरण राहिला नाही. मुळात धर्म म्हणजे काय हे सुद्धा आम्हाला कळत नाही. त्यावेळेस परिस्थिती आहे 350 वर्षापूर्वीची. लक्षात आता तर किती फरक पडला पाहायचं काम नाही, पण त्या काळात ती परिस्थिती, त्या काळात तुकाराम भगवंताला म्हणताय की देवा आजची परिस्थिती अशी आहे की जी नीतिमत्ता मानवाच्या ठिकाणी असायला पाहिजे ती नीतिमत्ता मानवाच्या ठिकाणी राहिलेली नाहीये. जो आपल्या धर्माचं पालन करायला पाहिजे त्या धर्मापासून अलिप्त व्हायला बाजूला चाललाय. वास्तविक पाहता स्वतःच्या धर्माचं पालन कितीही वाईट वेळ आली तरी सुद्धा स्वतःच्या धर्माचा त्याग करू नये असे शास्त्र सांगते. गीतेचे सांगते ना, श्रेयान स्वधर्म विगुणा परधर्मा स्पर्शिता स्वधर्मे निधनं श्रेय परधर्म भयावा. स्पष्ट गीता सांगते समजलं. तरी सुद्धा आम्ही आमच्या धर्माचा त्याग करताना दिसतो, दुसऱ्याचं नाही सांगत मी. आपण आपल्याच एका गावात समजलं. सर्व्हिस मध्ये असताना किती प्रकारे मी स्वतः धर्म सांभाळला हे माझं मला माहिती आहे, तुम्हाला सांगू नको नाही काही नाही. 2 वर्षापूर्वी पाहिलं तसं समजलं. अजिबात कुठं पाणी प्यायचं नाही, काय नाही काय नाही काय नाही. 3 दिवस मुंबईला उपाशी मरावं लागलं. त्या 2 वर्षाच्या काळात उपाशी मरावं लागलं. नंतर गुरुला विचारलं, गुरु तसं करू नका, काहीतरी जवळचे घेऊन जातात. आणि असे काही लोक पाहिले की जे जीव गेला तरी स्वतःच्या धर्माचं पालन करणारे आहेत. अन्नाच्याच बरोबर शुकताना वेळेस आम्ही गेलो नाना आम्ही जवळ जाते त्यावेळेस माझीच पत्नी इथे उपस्थित आहे. तुम्हाला परभणीला बाळूनानाच्या घरी जे पाणी पिली ते त्याच्यानंतर शुकतानाच पाणी पिली. अण्णानं नानांना किती वेळा सांगितले की बाबा काय पाते का लागायचे आम्हाला लागू द्या पण पाणी प्या, नाही पिली पाणी समजलं. भाग्य आमचं चांगली मिळाली नाही तर पूर्वदत्तविषया भार्या पूर्वदत्तविषया धन पूर्वदत्त विद्या आग्रे आग्रे धावती. चांगली मिळाली तर बरे, नाही तर मी सांगित असतो जर समजा तशी मिळाली तर काय करावं. त्याच्यात मार्ग सांगितलाय की समजा मी सांगतो तशी पत्नी मिळाली माणसाचं, माणसानं काय करावं. त्या श्लोकाचं सांगितलंय, सासू कस्पट सासरा कळल साभ्रतार दासा परे मानी देर घरात केर हिदसा नंदा नसाव्या घरी जाऊ पाहून जीवन येईन म्हणे भाव्यासी नावा करे अनायसी बाईल जानरा प्रतिमिळे त्याने बनावा रे. सरळ घरचा सोडून आपण निघून जाऊ महाराज म्हणून कशामुळे घरामध्ये चांगली पत्नी असेल तर संसार नसतो तर जाऊ द्या, तो भाग नाही आपला विषय, तो नाही म्हणलाय. पण अधर्माचं आचरण झाल्यामुळं धर्माचा त्याग झाल्यामुळं भगवंता आज समाजाची अवस्था कशी, त्या अवस्थेला बदलण्याकरता तुला समाजावर कृपा करणं आवश्यक आहे. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणात आधी सांगितलं तुका म्हणे तुझं वर्णित पुराणे होय नारायण दया सिंधू. देवा पुराणानं सांगितले म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो, आणि तुझ्याकडे आलो तुझ्याकडून अपेक्षा काय आहे? तुझ्याकडून अपेक्षा फक्त एवढीच आहे, कारण तू आमच्यावर कृपा करणार आहेस. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं धन्य कृपा सिंधू तुझं म्हणतील. देवा तुला कृपा सिंधू म्हणतात, दया सिंधू म्हणतात. फक्त तू एकच कर, आपुला तू बोल साच करी. तू दिलेला शब्द तू खरा कर. तू जो शब्द दिला तू शब्द तो खरा कर.
भगवंत म्हणले कोणता शब्द दिलाय मी? तुझा शब्द आहे ना गीतेमध्ये, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुझा शब्द आहे ना. आमचं म्हणजे मी आमचं मला सांगितलं तुम्हाला. आज ती अवस्था आहे. देवा साधू अत्यंत अडचणीत आहेत. कुठल्याही प्रकारची चौकशी न करता साधू संताला डांबून ठेवलेलेच आहे की नाही. उदाहरण भरपूर आपल्याकडे. एक रामदेव बाबा थोडा आगाऊ बोलला. आगाऊ म्हणजे खरं म्हणजे सत्याचे ते काही वाईट नाही. बोललं का ते वस्तुस्थिती पाहिजे तर सत्याचे ते काही खोटं नाही ते. पण तरी त्याला आज अॅट्रॉसिटी खाली अटॅक करा त्याला एवढी भानगड लागली. समजलं का ते. आसाराम बापू विना जमाने ते सडक पडले तुरुंगामध्ये. गुन्हा त्याचा कोणता आहे का नाही याची चौकशी सुद्धा नाही. विदाऊट बेल त्याच्यामध्ये पडलेले काय व्हायची चौकशी व्हायची तेव्हा होईल. समजलं का ते. पण बाकीचे जे नियम इतराला लागू आहेत ते नियम त्याला लागू करा तुम्ही. बाकीच्या लोकांना पूर्ण केले तरी ते जमान्यात सुटतात. आणि याच्यावर एका मुलीने आरोप केला म्हणजे याला विदाऊट बेल तुम्ही याच्यामध्ये टाकून ठेवला. समजलं का ते. म्हणजे कार्य इतरा करता आहे तेच कार्य सर्वसामान्य समाजाकरता वापरत वर कोण कोण आहे. याच्याकरता समान नागरिक करायला पाहिजे. तुझी विषय वेगळा आहे. आजची परिस्थिती धन्य कृपा सिंधू तुझं म्हणतील या समाजावर संतावर कृपा करणारा तू आहे. याच्याकरता तू तुझा शब्द खरा कर. आपुला तू बोल साध्य करी. कोणता? परित्राणाय साधूनां. साधूचं संरक्षण करणं. नुसतं संरक्षण नाही. विनाशाय दुष्कृतां. दुष्टाचे निर्मूलन करणं. एकाने मला परवा विचारलं म्हणजे मला देव श्रेष्ठ की संत श्रेष्ठ. म्हणजे संत श्रेष्ठ म्हणजे असं कसं म्हणाला तुम्ही? संतांनी देव प्राप्त करून गेला म्हणून प्राप्त करून घेतला म्हणून ते संत झाले. म्हणजे बरोबर आहे ना. संतांनी देव प्राप्त करून घेतला म्हणून ते संत झाले. पण देवाला मोठं कोण केलं? संतांनी मोठं केलं ना. देवाला मोठं करणारे कोण आहेत? संतच आहेत. आणि देव म्हणजे तरी काय हो? देव या शब्दाचा अर्थ, देव हा शब्द मुळात कुठून निर्माण झालाय? दिव या धातूपासून देव शब्द निर्माण झालाय. दिव म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान. ज्ञान हाच देव. दुसरा कोणता देव या कलियुगामध्ये? ज्ञान हा देव आहे म्हणून ज्ञानदेव. संप्रदायामध्ये ज्ञानदेवाचं कारणच ते समजलं. ते ज्ञान प्राप्त करून घेणं फक्त संतांच्या माध्यमातून प्राप्त करून घ्यावं. कारण संताशिवाय ते ज्ञान मिळणं शक्य नाही. फसुंदरा म्हणले हे तो एक संता ठाई लाभ पाळी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. आणि तिसरा कडं फार सुंदर आहे. कृपादान केले संते कल्पंते सरेना. संतांची कृपा जर झाली ना तर पॅरालिसिस झालेलं मनुष्य उठून कीर्तन करू शकते. अनुभव माझा आलं लक्षात. नक्की अनुभवायचं मला काय. कारण यंदा इथे येईल का नाही असं वाटलं नव्हतं. पण मला जरा सेवा करायची तुझी. मी म्हटलेलं की जीवाची वेळा तो कधी इथे येईल म्हणून समजलं. हे काय आणणार अण्णाचा फोन आला या. समजलं काय. म्हणजे अण्णा उठून बसता येत नाही काय. नाही तुम्ही या मग इथे तर इथं येईपर्यंत तुम्हाला उठून चालताय. शब्द संतच आहे. तुम्हाला उठून चालता येते. खरंच कोण नाही सांगू तुम्हाला. समजलं काय. पहिला दौरा इथलाच केला. एकदा फक्त सवरपाळ जाऊन आलो भगवंताचं दर्शन घेण्याकरता मला काय. आणि दुसरे कीर्तन केलं ते संतांच्या दरबारातच केलं. शुकानंदाच्या मठातच केलं तुम्हाला. आणि तिसरं कीर्तन इथंच करायला. बाकीचे सगळे कीर्तन कॅन्सल केस मला काय. कशामुळे? देवापेक्षा संत केव्हाही श्रेष्ठ आहेत. आता सांगितलं देवते संत, देवते संत आणि निमित्त त्या प्रति. आलं का. घरामध्ये देवाच्या प्रतिमा असतील त्या प्रतिमा फक्त निमित्त कारण समजतात. एक संताची कृपा झाली. कृपादान केले संती कल्पंतीही सरेना. हा लाभ फक्त संताच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी नाहीये. म्हणजे हे सगळं असताना संतांच्या ठिकाणी लाभ आहे ना. मग संताला तुम्ही शरण जा ना. समजा मला तेव्हा संताचं रक्षण करणारा देवच आहे ना. हा परित्राणाय साधूनां. कारण धर्म धर्म आपण म्हणतो. धर्म तरी कुठे राहतो? धर्मीच्या ठिकाणी धर्म राहतो. धर्मीच्या आश्रयाला धर्म राहतो.
संतांचं रक्षण झालं तर धर्माचं रक्षण होईल. एरवी धर्म या शब्दाची व्याख्या काय केलेली आहे? धारणा धारते इति धर्म अशी व्याख्या केलेली आहे विश्व हिंदू परिषदेमध्ये. तिकडे जातो बाकीची शास्त्राची व्याख्या मला नाही माहित काय, पण धारणा धारे धर्मात सुंदर व्याख्या आहे की जो सगळ्या समाजाचं धारण करतो, सगळ्या समाजाला जो धरून ठेवतो त्याला धर्म म्हणावं. आज आमचा समाज एकत्र आहे काय? नाही. मग धर्म तरी शिल्लक आहे काय? नाही. धर्म शिल्लक नसेल तर सर्व धर्म समभावताने शिल्लक राहणं शक्य आहे काय? तेही नाही. पण जे लोक सर्व धर्म समभावाच्या गोष्टी करतात ते तरी स्वतः धर्म कुठे पाळतात? तेही शक्य नाही समजत आहे. तेव्हा अशी अवस्था सगळी बिघडलेली असताना साधू संतांचं रक्षण करण्याकरता तू शब्द केलेला आहे समजगाते. तो शब्द तू काय कर? खरा करून दाखव. ती वेळ आलेली आहे. आपुला तो बोल साच करी, आपुला तो बोल साच करी, साच करी, आपुला तो बोल साच करी. तेव्हा स्वतःचा शब्द तू खरा करून टाक समजला. आज तू शब्द खरा करशील याची आम्हाला खात्री आहे. म्हणजे तुम्हाला कशी काय खात्री आहे? त्याचं कारण आहे तू काय केलं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं अंब ऋषीसाठी जन्म सोशिये पुराणामध्ये भागवतामध्ये कथा आहे त्याची बऱ्याच वेळा सांगितली की त्या अंबरीष राजानं फक्त आयुष्यामध्ये कोणते कोणते व्रत केले नाहीत, पण त्या व्रताचा वापर जास्त म्हणजे एकादशी व्रताने केलं होतं. काही नाही. एकादशी आम्ही करतो. एकादशी व्रत करणारे पुष्कळ लोक आहे समजला. पण अंबरीषी सारखी एकादशी आणखी नाही. फक्त अण्णा मराठी नाना करतात समजलं. नानाची एकादशी आणि अण्णाची एकादशी अंबरीसारखी आहे, आमची नाही. आमची एकादशी आहे, एकादशी नाही त्यातला भाग नाही. आता तर तीही नाही. डॉक्टर सांगितलं उपाशी राहायचं नाही, नाही तर नाही. बिघडलं येरीच खायला जाईल ना, येरीच उपवास व्हायला समजलं. आता नेहमीच एकादशी आहे समजलं. पण परिस्थिती आहे की अंबरीशने एकादशी केली, दशमीला एक भुक्तच राहायचं, एकदा जेवायचं. एकादशीला पाणी फक्त घ्यायचं, बाजूला काही घ्यायचं नाही. काही काही लोक पाणी सुद्धा घेत नाही भेटायचं मला का ते. आणि द्वादशीला साधन द्वादशी बरोबर सूर्योदयाला देवाला नैवेद्य दाखवायचा. द्वादशी सोडायची, पुन्हा दिवसभर काही खायचं नाही. आणि एकादशीला रात्रभर जागरण झालं म्हणून द्वादशीला दुपारी झोपायचं नाही. आता अशी एकादशी कोण करते? आमच्या मकरंद महाराज आहेत ना, त्या दत्त स्वामी, त्याच्या आधी मोठे बाबा होते, स्वामी होते, उपस्वामी. त्याच्याकडे एक ग्रस्त आला, त्याला काही बाधा वगैरे होती, काही चालेल प्रोक्षण वगैरे समजलं का ते. त्याच्यामध्ये एका ग्रस्ताला ते काय भूतपीत काय लागायचं लागलं समजलं का ते. आणि त्या प्रोक्षणामध्ये त्या भूताला विचारलं किंवा तू सोडून जाण्याकरता काय पाहिजे तुला, काही पदार्थ खायला पाहिजेत का, काय करायचे, त्याला विचारलं. त्याने सांगितलं मला एकादशीचं पुण्य जर दिलं तर मी हे झाड सोडून जायला तयार. माझ्या देखची घटना आहे असं म्हणलं. आता असं म्हणल्यानंतर बरेच ब्राह्मण सरसावले. महाराज मी एकादशी करतो, माझे एकादशी पुण्य काय.
एक जण म्हणला माझ्या सगळे एकादशीचं पुण्य घ्या, आणि सगळे म्हणले तुम्हाला ते म्हणले ती तशी एकादशी नाही तुमची. आम्हाला महाराज मी खरीच एकादशी करतो, कधी एकादशी पाटील नाही आयुष्यामध्ये. तेवढी तू एकादशी केली असेल पण मी सांगतो तशी केली नसतात मला काय. आमची एकादशी कशी आहे, वावरे एकादशी करना मन मुकाट गाढव करना, मन मुकाट गाढव करना. वावरे एकादशी करना मन मुकाट गाढव करना, मन मुकाट गाढव करना. आमच्या एकादशीला जसा शास्त्राच्या एकादशीला 3 दिवस बोलवाला आहे, तसा आमच्या एकादशीला 3 दिवस बोलवाला असते. दशमीच्या दिवशी रात्री जेवायला बसलं घ्या थोडं नाही पूजा पुष्कळ झाला, अहो उद्या एकादशी घ्या म्हणजे आदल्या दिवशी मोरस्तोर खायचं. उद्या एकादशी घ्या समजलं काय, कोंबू कोंबू खाऊ घालतात महाराज असं म्हणतात. दुसऱ्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत खातच राहते. केळं कळत नाही, द्राक्षे कळत नाही, चिकू कळत नाही, शेप कळत नाही, भोजळ कळत नाही, भोगर कळत नाही, बगरीच्या वड्या कळत नाही, त्या पतळलेल्या वड्या कोणत्या त्या कळत नाही, चिप्स कळत नाही, साबुदाणा कळत नाही, काहीच कळत नाही. माझं म्हणते इतकं खातच राहते. खाल्लं ते म्हणजे मला थोडी भूक लागलीच गड्या, मला थोडी भूक लागलीच गड्या म्हणत. संध्याकाळी मोठी एखादी जरी आधी संध्याकाळी 5 पर्यंत कसं तरी राहते आणि 5 वाजता शेवटी बायकोला म्हणते पण आता काही माझ्याला उपाशी राहणं शक्य नाही, म्हणून तर खाल्लंय तरी सुद्धा उपाशी राहणं शक्य नाही म्हणते मला. तुम्हाला काय आता वेळच किती, आणखी तुम्हाला फराळ करून देते नाही खा थोडं, नाही नाही आता आपल्याला सरळ स्वयंपाक कर आपला जीव. अहो राहिलेच किती घंटे हे पण तुला मी सांगालो. मी कशी केली ना, जितकी घडली तितकीच केली, जितकी घडली तितकीच केली, काही तेव्हा सोडून दिली, काही तेव्हा सोडून दिली. करू पुढची कुठं नाही केली, करू पुढची कुठं नाही केली. जेवण केलं पूर्ण, जेवण केलं पूर्ण, जेवण केलं पूर्ण. मन मुकाट गाढव करना, मन मुकाट गाढव करना, मन मुकाट गाढव करना. वावरे एकादशी करना मन मुकाट गाढव करना, मन मुकाट गाढव करना, मन मुकाट गाढव करना. तेव्हा त्या अंबरीश राजाने जी एकादशी केली त्याच्या त्या साधनेला, त्याच्या त्या व्रताला तो प्रसन्न झाला. आणि दुर्वासानं ज्यावेळी शाप दिला, शाप तरी कशामुळे दिला त्याला विचार काय चूक केली तर समजलं जाते. महाराज साधन पादेशी पटकन आरामून साधन या समजलं जाते. स्नान करा, तुमचा तुमचा नीती विधी या, फक्त माझे साधन घटी व्हायला जाऊ नये, वेळेला महत्व आहे. बाकी कुठले काय करणं वेळेला महत्व आहे समजलं जाते. आणि आयुष्यामध्ये एकत्र पाहिजे. गुरुने सांगितलं होतं सकाळी 4 ला तुझं स्नान झालं पाहिजे, 2 वाजेपर्यंत जागले तरी सकाळी 4 ला त्याचं स्नान होते आहे की नाही. स्नानाचे स्नान तसंच होते समजलं का ते. भागवतातच कुठतरी एका ठिकाणी वाचनात आलं माझ्या त्या डोंगरे महाराजांच्या याच्यामध्ये मला का ते की सकाळी 5:30 पर्यंत ज्याचं स्नान होते त्याला ऋषी स्नान म्हणते. आता आपण कुठे बसतो तुमचं तुम्ही ठरवा, माझं मी ठरवितो. आपला आपला विचार करायचा. 5:30 पर्यंत ज्याचं स्नान होते त्याला ऋषी स्नान म्हणतात. 5:30 ते 6:30 दरम्यान ज्याचं स्नान होते त्याला मनुष्य स्नान म्हणतात. आणि 6:30 नंतर ज्याचं स्नान होते त्याला राक्षस स्नान म्हणतात. असं डोंगरे महाराजांच्या श्रीमद भागवत रहस्यामध्ये लिहिलेले आहे की नाही. बरोबर ना ना. त्या पुस्तक आहे तिथून तो वाचन काय मॅडम म्हणायचं मला. आता याच्यामध्ये आपण कुठे बसतो ते आपलं आपण ठरवायचं आहे की नाही. बाकी सगळे बहुतेक सूर्यवंशी अवस्था अशी समजला. राजा अंबरीशाने एकादशी केली. दुर्वासाने सांगितलं लवकर या, पण या माताचं लवकर काही झाले नाही. आणि कसं तिथं संध्याकाळी वेळ निघून झाली. अंबरीशाने फक्त तीर्थग्रहण केलं, जेवण केलं नाही. पण तीर्थग्रहण केलं तर एकादशी सुटली. आल्यावर आता दुर्वासे ते
तपस्वी माणूस आहे कसा दुर्वास नाही का नाव जरी दुर्वास असलं तरी तो तपस्वी आहे ना शेवटी त्याचा एक पण मानात झालं ना हा दुर्वास या शब्दाचा अर्थ काय आहे ज्याचा देवापासून वास दूर त्याला दुर्वास म्हणले जावं पण ते दुर्वास नशे नव्हते त्याची तपस्या होती आल्यावर पाहायला चेहरा प्रफुल्लित दिसला राजा एकादशी सोडली असता महाराज आणखी जेवण केलं नाही पण साधन गती वाया जवळ घेऊन फक्त तीर्थ घेतलं अरे तीर्थ जरी घेतलं तरी एकादशी सुटली तर तुम्ही समजलं काय तितक्यात संत आपलं म्हातारं समजलं काय आता नानांनी सांगितले की क्रोध माणसाला येऊ नये तशा माणसाला क्रोध आवडला नाही आपलं काय कथा आहे तपस्व्याला क्रोध आवडला नाही समजलं काय आम्ही कालच मला उद्या सांगतो म्हणून समजलं की ज्याला राग येतो त्या माणसाची जात बदलल्या जाते आलं का राग आला की त्याची जात बदलली असं कसं काय शक्य ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्म घेतला राग आल्यानंतर जात बदलली म्हणजे काय गोष्ट समजलं काय मला ते माहित नाही तुकाराम महाराजांचा एक दृष्टांत सांगतो मला त्यांचा अभंग सुद्धा आहे आलं का ग्रामीण भागामध्ये नदीच्या काठावर पहाटेचे ब्राह्मण उठून संध्याला गेलं स्नान केलं आणि त्या खडकावर संध्याकाळीच आपलं केशव नारायण माधव गोविंद विष्णू तितक्यामध्ये गमत काढली त्याच गावातला आता जेव्हा आपण बौद्ध म्हणतो त्यावेळेस पूर्वी त्याला महार म्हणायचं समजत तो महार समाजाचा मनुष्य तिथं आला आता महार म्हणायला काय हरकत नाही कारण ज्यावेळेस सवलती येतात त्यावेळेस ते महारच लावतात बरोबर आहे का म्हणते तर मनाला काय सांगत नाही आपल्याला त्याच्यामुळे काय अट्रॉसिटीचा गुन्हा आपल्याला दाखल होणं शक्य नाही समजलं कारण त्याच्या शरीर दुखला कसं असतं एकाने मला धमकी दिली होती मी तुमच्या आश्रमात तू महार आहेस तुम्हाला धमकी कशा देतात नाही तुम्ही मला महार म्हणायला म्हणलं हो आहेस म्हणून म्हणायलो मी तुमच्यावर केस दाखवतो माझं केस दाखवत योग असा होता की तू माझ्या इस्टॅब्लिशमेंटला होता आणि त्याचं शरीर दुख माझ्याजवळच होतं पेमेंट त्याचं माझ्याकडेच होतं समजलं का ते म्हणलं तर तुला काय करायचे ते त्यानं तक्रार दाखल केली ते पीएस आय म्हणलं तर त्याला महार म्हणलं तर म्हणलं हो आहे म्हणून म्हणलं महारच म्हणतो महार आहे म्हणलं नाही महारच म्हणतो त्याला समजलं असं कसं म्हणलं तुम्ही मी असं दुःख काढलं त्याला दाखवलं म्हणजे काय ते कोण आहे लिहिलंय कोण त्याची सही केली त्याच्यावर फार मोठे ठसे आहेत की त्याच्यावर समजलं का ते महार नाही का ते पीएस आय वापस दिलं नाही म्हणायला काहीच हरकत नाही समजलं तो महाराजा माणूस तिथं आला आणि आल्यानंतर त्यानं स्नान केलं धोतर घालायला सुरुवात केली पण धोतर आपटत असताना काही त्या धोतरातल्या पाण्याची शिंतोडे ब्राह्मणाच्या अंगावर आले साहजिक आहे क्रोध आणखीन गेलाच नव्हता समजलं आणि क्रोध इतक्या लवकर जाणं शक्य नाही रागीत असल्यामुळे या ब्राह्मणानं श्रद्धा आपला आणि त्याला समजत नाही तुला इथे कशाला आला तुमच्याकरता खालचा घाट असताना इथे कशाला तर पडला तो आधी मी त्याचं सज्जन होतं त्याला देवा का चुकलं माझं मी उगत आलो इथं चुकलं माझं समजलं का मी या ब्राह्मणाने इतक्या वक्ती बसवा ना मी उठलं त्या थोवाडीत मारली काढ थोवाडीत मारल्यावर त्याने बिचाराने सगळं ते साहित्य उचललं आपलं स्वतः काय होतं ते उचललं ते खाली गेलं पाणी वाजले खालच्या घाटावर गेले आणि तिथं ते आपलं पण तिथं गेल्यानंतर त्यानं काय केलं की जितके कपडे होते तितके कपडे पुन्हा भिजविले पुन्हा स्नान केलं त्यानं सगळे कपडे भिजविले पुन्हा त्यानं स्नान केलं आता यानं परत स्नान केलं हे स्नान संध्याकाळी आहे केशवाय स्वा नारायणाय स्वा माधवाय स्वा हे करत असताना संध्याच लक्ष कुठे लक्ष त्याच्याकडे तिकडे पाहिले ते स्नान करायले ते स्नान करत असताना पुन्हा येतं चित्त तिथं खवायला समजला ते ती कोण स्नान करेल पुन्हा मला त्याचा विचार झाला म्हणून मी स्नान करायचो त्याला कोणाचा विचार झाला गपचूप बसावा ना उठलो पुन्हा तिथे गेलो आणि पुन्हा तिथे जाऊन त्याला विचारायचे अरे तुझा विचार झाला म्हणून मी स्नान केलं योग्य तुला कोणाला विचार झाला म्हणून तू पुन्हा स्नान केलं असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्या महारानं त्या ब्राह्मणाला उत्तर दिलं आजी शिवला मांग आजी शिवला मांग आजी शिवला मांग
आदि शिवरामांग आदि आदि शिवरामांग महादेवी उदार रे अंग महादेवी उदार रे अंग आदि शिवरामांग आदि शिवरामांग आदि शिवरामांग आदि शिवरामांग महादेवी उदार रे अंग महादेवी उदार रे अंग आदि शिवरामांग आदि शिवरामांग आदि शिवरामांग मला तेव्हा तुम्हाला जसा आमचा विटा होतो तसा आम्हाला सुद्धा मांगाचा विटा होतो. आता याने विचार केला मला इथं माझ्या याच्याशिवाय दुसरा कोणी माणूसच नाही आणि याला माझा विटा मी का मांग घेतो मी पुन्हा तवा आले मला ए काय समजावे तू मला मांग म्हणाला तुम्ही मांग नाही पण ज्या क्षणाला तुम्ही माझ्या श्रीमुखात भडकावली ज्या क्षणाला तुम्ही माझ्या कालफाडात थापड मारली त्यावेळी तुमच्या देहामध्ये मांगानं वास्तव्य केलं होतं आणि त्याचा मला विटाळ झाला. मला कसं काय मला देवपा मला जास्त काही कळत नाही पण ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी आहे. मी रोज ज्ञानेश्वरी वाचतो. ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आहे की काम क्रोधाच्या बाबतीमध्ये बोलत असताना ज्ञानराज मौर्य असं म्हणतात हे काम आणि क्रोध हे विषय धरीचे वाद भजन मार्गीचे मांग भजन मार्गीचे मांग मार्गे पण पहिले शब्द राहायचं म्हणतात हे ज्ञान निधीचे भुजंग विषय धरीचे वाद भजन मार्गीचे मांग मार्गजे हे म्हणजे काम आणि क्रोध. हे कसे ज्ञान निधीचे भुजंग ज्ञान रूपी सागरातले हे साप आहे भुजंगाचं म्हणतात आणि भजनाच्या मार्गावरचे हे कोणी ज्ञान भजन मार्गीचे मांग मांग म्हणजे लुटारू समजतात मांग म्हणजे जात नाही बघा महार ही सुद्धा जात नाहीये. महार ही एक अवस्था आहे. ब्राह्मण ही एक अवस्था आहे. लक्षात महत्तम तत्वाचा ज्याला नित्य आहार तो महार हे जाती कर्माने निर्माण झालं त्यातून मायासाठी गुणकर्म विभागशा कर्मा निर्माण झालं समजलं का ते तसं हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय धरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्ग जे तो क्रोध तुमच्या मनामध्ये होता आणि त्या क्रोधाच्या आळीवर तुम्ही माझ्या श्रीमुखात मारले आणि त्या क्रोधाचा मला विचार झाला म्हणून मी स्नान करायला. ब्राह्मण म्हणलं ज्ञानेश्वरी वाचली मी कळली तुला ज्ञानेश्वरी वाचली मी कळाली तुला समजलं का म्हणजे माणसाच्या यामध्ये क्रोध निर्माण झाला त्याची जात बदलल्या जाते. दुर्वासाच्या मनामध्ये क्रोध आला होता त्या क्रोधाच्या पोटी दुर्वासाने शाप दिला पण जसा शाप दिला की तुला 10 जन्म गर्भ सोसावा लागेल भगवंताने चटकन अंबरीशाला पाठीवर घ्यायचा आपण पुढे मागे पुढे उभाराय सांभाळीत आली आघात निवाराया त्याला पुढे केलं ते 10 गर्भवास आपण भगवंताने स्वतः घेतले समजलं का ते देवा त्या अंबरीशी करता दुसऱ्या चरणात हे सांगितलं अंबरीशीसाठी जन्म सोशी येणे दुष्ट निर्धारले किती एक त्याच्याकरता जन्म घेतले आणि अनेक दुष्टांचा देवा जेव्हा संहार केला असतो पण हे कशा करता केलास त्याचे कारण मला माहिती आहे. भगवंत कशा करता अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले की देवा धर्माचं रक्षण करण्याकरता तू हे केलं धर्म रक्षा अवतार
धर्माचं रक्षण करण्याकरता तो अवतार घेतो. असा अवतार कुठला घेतला, कोणते कोणते घेतले, हा अवतार समज आहे. त्यापैकी एका अवताराची कथा आपल्याला आज बघायची. त्या अवताराची कथा सुरू होण्यापूर्वी राजा राम 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 सीता राम 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 म्हणाले. मुंबईचे सावकार खेडगाव मुंबईला जाऊन कोटेश्वर पेंट शॉप आपल्या रामाला पाठीत फक्त मीटिंगला अटेंड झाले. काय चाललं म्हणजे राम मंदिर बांधायचं म्हणजे ड्रायव्हरला सांगितलं कारमधले पैसे पूर्ण आणले. पेपर बंडल नको तर पेपर आणून द्यायला 40,000 चांगलं पाहिजे ना.
अभंग म्हणा. सनंदन सनत कुमार नारायणाच्या भेटी करता निघाले. सातव्या दरवाजावर त्यांना रोखले. लक्षात घ्या, सनंदन सनत कुमाराला 7व्या दरवाजावर रोखले. कोणता 7वा दरवाजा आहे? तुरीयावस्था. काल सांगितलं 7 दरवाजे थे. शुभेच्छा, विचारणा, तनुमानता, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि शेवटची तुरीयावस्था. या 7व्या दरवाजावर जय विजयानं भगवंताच्या आज्ञेनुसार सनत कुमाराला रोखले. कोणाला आतमध्ये येऊ देऊ नका. आता 6 दरवाजे ओलांडून आलेले महात्मे. आजही बद्री विशाल क्षेत्रामध्ये जायचं असेल तर 7 प्रयाग आहेतच. रुद्र प्रयाग आहे, कर्ण प्रयाग आहे, विष्णू प्रयाग आहे, 5 नाव आहे. पण तिथं जायचं ते 7 प्रयाग ओलांडूनच
जावं लागतं. तसं नारायणाच्या पीठला जायचं असेल तर 7 दरवाजे ओलांडून जावं लागतं. या ज्ञानाच्या 7 भूमिका ओलांडून पलीकडे जावं लागतं. तुरीय अवस्थेपर्यंत सनत कुमार आले, पण 7व्या दरवाज्यावर जय विजयानं त्यांना रोखलंय की महाराज आतून परवानगी आल्याशिवाय आम्हाला आपल्याला आतमध्ये सोडता येणार नाही. इतकंच रोखल्यामुळं याला राग आला. खर तर एवढ्या मोठ्या महात्म्याला राग न यायला पाहिजे. तुम्हाला थोडा असावा पण अति नसावा, आहे की नाही? पण राग आला आणि रागाच्या भरामध्ये यांनी त्या जय विजयाला शाप दिला की तुम्ही 7 जन्म पर्यंत असुर कुळात जन्माला या. ही गडबड पाहिली. आवाज ऐकला आणि हा आवाज ऐकल्यानंतर भगवंत बाहेर आले. सनत कुमाराला मध्ये घेतलं नाही, लक्षात घे. का? आणखी क्रोध गेला नव्हता म्हणून भगवंतानं आपल्या दारातून मध्ये घेतलं नाही. त्यांना बाहेर आले, विचारलं काय भानगडे. आता यांचं तर कार्यच होतं, सेवके करावे सांगितले काम, याचं तर कार्यच होतं. जय विजयाने विनंती केली, देवा फुकट आम्हाला शाप, तुमच्या आज्ञेनुसार आम्ही बाबा आम्हाला शाप मिळालाय. भगवंतानं मध्यस्थी केली. 7 जन्माचा शाप 3 जन्मावर आला. पहिला जन्म रावण कुंभकर्ण, हिरण्यकशिपू हिरण्याक्ष, दुसरा रावण कुंभकर्ण आणि तिसरा शिशुपाल वक्र. त्या हिरण्यकशिपूला भगवंतानं मारलं, हिरण्याक्षाला माफ करा, हिरण्याक्षाला भगवंतानं मारलं, भावाला मारलं म्हणून हिरण्यकशिपूला राग आलाय आणि तिथून ही कथा आहे. सनत कुमारांनी पाहिलं की भगवंतानं आपल्याला बाहेर येऊन दर्शन दिले पण आतमध्ये नाही घेतलं. का? आणखी क्रोध नष्ट झालेला नाही. म्हणून नानाने आता सुंदर प्रोटीन समजलं की माणसानं आपला क्रोध आधी नष्ट करावा. ज्याचा क्रोध नष्ट झाला त्याचा परमार्थ सिद्ध झाला, काही गरज नाही. हिरण्याक्षाला मारलं, माझ्या भावाला मारलं म्हणून त्या नारायणाच्या विरोधामध्ये त्याचा मी बदला घेण्याशिवाय राहणार नाही, याच्याकरता हिरण्यकशिपूनं तपश्चर्या केली. कशी तपश्चर्या केली? खरं तपश्चर्या राक्षसानं करावी, त्यावर तपश्चर्याच होत्या. मनामध्ये जिद्द आहे, परमात्मा प्राप्त करून घेईल, मला जे इच्छित आहे ती मी प्राप्त घेतल्याशिवाय राहणार नाही. तपश्चर्या बद्दल वेगळ्या तपश्चर्या केली. कशी तपश्चर्या केली? हिरण्यकशिपूनं चरणांगूठ में देह धरनी पर मरण लगी है, चरणांगूठ में देह धरनी पर मरण लगी है, ज्ञान दीप कर रहा हूँ पवन अभियान करना है नारायण लोखंडाचा काटा आहे, त्याच्यावर उजव्या पायाचा अंगठा ठेवलाय, त्याच्यावर स्वतःचा देह तोडून धरलाय. चरणांगूठ पे देह धरणी पर ऊपर लजन लगी है, प्राण जीत कर रहा हो पवन पिया करता है. फक्त वायू भक्षण करीत त्याने त्या अंगठ्याचा पाय ठेवून तपश्चर्या केली समजलं का ते. आता एवढी तपश्चर्या भगवंत प्रसन्न झाले. वरंप्रोही काय मागायचे मागून घे. हे म्हणला देवा मला मरणच नको. म्हणजे अरे मला मरण आहे, तुला कुठून देऊ? नागपाशी उडे गेले सरला जीवाना मिळेल. कल्पना ठिकाणी मला मरण नाही समजलं का ते. आणि मी तुला अमर कसा करू शकतो? अमरत्वाची गोष्ट बघू नको. मीच अमर नाही, तुला कुठं आपण अमर करू? याच्याकरता दुसरा कोणता वर तुला मागायचा ते मागून घे. मला ठीक आहे, काय हरकत नाही, दुसरा वर आहे. मला मी मागून दे देतात, मला हो ते तू मागशील ते नव्हतं. बोले अमरत्वाचं वर्णन तुला मिळत नाही. म्हणा देवा आपल्याला घरात मरण नको, बाहेर मरण नको, आम्हाला तसं मान्य. जमिनीवर मरण नको, आकाशात मरण नको, म्हणजे तसं ते मान्य. शस्त्रान नको, अस्त्रान नको, म्हणजे तेही मान्य तसं. माणसाच्या हातान नको, पशुच्या हातान नको, म्हणजे तेही मान्य तसं. दिवसा नको, रात्री नको, म्हणजे तेही मान्य तसं. वर घेऊन पुन्हा त्याला पालन काय केलं का शास्त्र
आता पाणी यंदा वर्षभर पाणी पडलं, प्रत्येक महिन्यात पाणी आहे की काय करू म्हणतात भगवंत पागल आहे का देवाला मोसम सुद्धा कळू दे का मला नाही बघा 2-3 दिवसाची गोष्ट आहे देवाला मोसम सुद्धा कळू दे का त्यांना हळदी वगैरे काढण्यात आलं आहे हळदी वाळायला म्हणून काय तेवढं पण ना निसर्ग त्याला पण काय करणार देवाला एवढं कळू नका देवा पागल आहे का समजलं का ते नाही कसं आहे माणसं जशी वागते तसा ते वागते आपण काय करतो आपल्याला कळत नाही का म्हणून तुला काहीच कळत नाही हा कुत्र्याला जी वेळ कळती तुला कळती काय हा जे कुत्र्याला कळते ते तुला कळते का तुम्ही काही म्हणलं काही काय म्हणे जनावराला जे कळते ते माणसाला कळत नाही आणि तू भगवंताला पागल म्हणायलास हिरण्यकशिपू नेमकं तोच म्हणतो की आता मला मारीलच कसा दिवसा मरणार नाही रात्री मरणार नाही घरात मरणार नाही बाहेर मरणार नाही माणसाच्या हातात नाही पशुच्या हातात नाही शस्त्रानं नाही अस्त्रानं नाही जमिनीवर नाही आकाशात नाही मारणार कसा समजलं जाते आणि या अशा वरानं काय झालं प्रबल आतुर झाला धातयाच्या वराने यजन पूजन झाले बंद त्याच्या भयाने एवढा प्रबल वर मिळालाय त्यामुळे अत्याचार सुधारले यज्ञ यागादी कर्म हे सगळे बंद झाले कारण यज्ञ यागादी कर्माच्या द्वारा देवाला आहुती जातात देव प्रबल होतात पण तेही बंद झाले मुनियती जटी तापे लोपले धाके लोपले कंदरीत म्हणून बहुदेने काळजी निर्जनात आता धर्मच मुडायची वेळ आली धार्मिक कर्म आता होत नाहीये समजलं ते आता याचीच कंडिशन आहे की नाही आता इथं असं एखादं ठिकाणी समजलं जिथं ब्राह्मण्य टिकून आहे की नाही इथं धर्म टिकून आहे असे काय फार कमी ठिकाण आहेत जास्त काही ठिकाण नाही समजलं का ते आता तर विदर्भामध्ये आमच्या लग्नाला सुद्धा ब्राह्मण नाही विदर्भामध्ये फार परिस्थिती विचित्र आहे लग्नाला सुद्धा ब्राह्मण नाहीये मंगलाष्टकाची कॅसेट आणतात ती कॅसेट लावतात झालं लग्न समजलं काय काही नाही एक अक्षतारोपणाचे कार्यक्रम नाही सप्तपदी नाही काही नाही काय नाही त्याचं नाव ठेवले शिवलग्न त्याचं नाव ठेवले शिवलग्न त्याच्या जाहिराती पेपर मध्ये मला समजलं कोणते संस्कार आता संस्कारच नाही तर ते लग्न राहतील काय संस्कार टिकून राहतात करार कुठे टिकून राहतात काय आपल्या धर्मामध्ये लग्न हा संस्कार आहे इस्लाम धर्मामध्ये लग्न हा करार आहे तिथं दोघांच्या सह्या होत असं मला लागेल हे करारासारखं झालं ना संस्कार कधी उडत नसता समजलं गंमत काय झाली की याच्या या प्रबळपणामुळे सगळे धार्मिक कार्य बुडाले आणि धार्मिक कार्य बुडाल्यामुळे देवांना पंचायत पडली सगळेच देव क्षीर समुद्राचे तेरी मिळाले देव नाना परी स्तवन करे ते बंड करे वासुदेवाचे देवा सगळे देव क्षीर समुद्राच्या काठावर आले आणि सगळ्या देवांनी मिळून भगवंताची विनंती केली काय विनंती केली हो भगवान लक्ष्मी कांता तू जगात आले कासारते हरी हो भगवान पुण्यांशमहिता सरदार आणि तिचा सुकार झाला भोवरी पुण्यांशमहिता सरदार आणि तिचा सुकार झाला भोवरी प्राणती तुम्ही नामिती संत सन्मती रमण भय सती वरुण दातारा एकाला अवगत सुधरा श्री हरी भगवान लक्ष्मी कांता तू सगळ्या देवाने विनंती केली की देवा त्या जगाचं पुण्य कमी झालं काय पुण्यांश महिचा सरला आणि तिचा सुकार झाला त्या जगाचं पुण्य सगळं संपलं की काय समजलं सगळीकडे आणि तिथे काय ही वस्तुस्थिती आहे आजची कंडिशन हीच आहे लक्षात आजही हीच कंडिशन आहे भगवंत म्हणाले काय झालं मला देवा तुम्हीच बोललात ना दिला देवा वरक नका वैष्णव दिला देवा वरक नका वैष्णव मन नाही तुला वागे मन नाही तुला वागे जक्षणे कर गंधर्व
पंचहाती शरीर गंधर्व पंचहाती ओय वदना तव तथा चंद्रमती ओय वदना तव तथा चंद्रमती ओय वदना तव तथा चंद्रमती देवा त्याला वरदान देऊन टाकलं सुमेला का ते समजलं आणि त्या वरदानामुळे शाहाला प्रबलतो फार शाहाला प्रबलतो फार तापानी वार देऊन वेदा करी जगताची रातीने दयाने देव करी कवंदेसी रातीने दयाने देव करी सन्मान दृष्ट पावती दया नाचिते अनिते हे निते बसरी हो न बसरी हो न सागरे पराया भये संत सज्जना सागरे पराया भये संत सज्जना भूमिने पिके डाकली भूमिने पिके डाकली भूमुराजली बहिन भावाला गायिका होत संवार भाव मध्याला गायिका होत संवार भाव मध्याला लोकने वेद से हरि पुराणे सारे पावडव करे धरे अवतार उत्तरा साधिया साधु सज्जनाधार मला वाटते राजगुणी महाराजांनी आजच्याच परिस्थितीचं वर्णन त्यावेळेस करून हिरण्यकशिपू अत्यंत बलवान झाला हे मान्य केलं समजलं ते पण वर्णन कोणतं आहे सन्मान दुष्ट पार्वती चांगल्याचा सन्मान कधी होत नाही दयाना चित्ती अनिती ही नीती बसली होऊन लागले पळाया भये संत सज्जना पण त्याही पेक्षा अत्यंत वेगळं लिहिले समजलं का ते की जे ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा धक्का बसेल काय म्हणतात दासगण महाराज भूमीने पिके टाकली भोगू लागली बहीण भावाला गायीचा होत संवार भाव मध्याला देवा जमिनीनं पिकं टाकली बहीण भावाचं लग्न होतंय आणि गायीचा होत संहार भाव मध्याला गायीचा संहार मी अनेक वेळा सांगितले इसवी सन 1947 मध्ये ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस अफगाणिस्तान पाकिस्तान काश्मीर ते कन्याकुमारी हा इतका भाग कोणता दक्षिणोत्तर आणि पूर्व पश्चिम गुजरात पासून ते ब्रह्मदेश पर्यंत या एवढ्या खंडप्राय देशात इसवी सन 1947 ला मान्यता प्राप्त कत्तलखाने फक्त 336 होते एवढ्या भागात अफगाणिस्तान सह मान्यता प्राप्त कत्तलखाने फक्त 336 होते आज अफगाणिस्तान वेगळा आहे पाकिस्तान वेगळा आहे पाक व्याप्त काश्मीर वेगळा आहे उरलेला काश्मीर ते कन्याकुमारी दक्षिणोत्तर हा भाग इकडे ब्रह्मदेश वेगळा आहे बांगलादेश वेगळा आहे गुजरात ते बंगाल आणि काश्मीर ते कन्याकुमारी या इतक्याच भागामध्ये मान्यता प्राप्त कत्तलखाने आहेत ही संख्या 1971 ची त्यानंतर किती झाले मला मान्य नाही कारण त्या क्षेत्राचं मजबूती करण्यात आली या एवढ्याच भागात मान्यता प्राप्त कत्तलखाने आहेत 36,542 जे की फक्त 336 होते आता 36,542 आहेत आणि 36,543 अल कबीरखाना तुमच्या तांध्रामध्ये इथं हैदराबादला व्हायला ज्या कत्तलखान्यामध्ये एका मिनिटात 1200 गोधन कटणारे आणि हे 36,542 जे कारखाने होते या प्रत्येक या सगळ्या कारखान्यामध्ये मिळून एका मिनिटाला 1400 गोधन कटत होते
आणि तुमचा हैदराबादचा जो कत्तलखाना आहे त्या कत्तलखान्यामध्ये एका मिनिटात 1200 गोधन कटणार आहे. तेही कसं कटणार आहे? शेपटीच्या माध्यमातून आधी शेपूट जाईल त्या यंत्रामध्ये, नंतर ते जनावर जात राहील आणि जसं जनावर त्या यंत्रामध्ये जात जाईल तसं त्याच्या अंगावरचं कातड असं सोडत जाईल. सगळं कातड निघून पडेपर्यंत जनावर जिवंत असेल. ही 65 वर्षातल्या स्वातंत्र्याची कमाई. आणि तरी सुद्धा निर्लज्जपणानं हे काँग्रेसचे हिजडे सरळ म्हणतात मेरा देश महान. कोणाला राग आला तर हरकत नाही, पुन्हा बोलावू नका. लक्षात या रीतीनं तो गोधन कटला तर उद्या दुर्दैवाने एखाद्या लेकराची माय जर गेली तर त्या लेकराला गाईचं दूध सुद्धा मिळणं दुरापास्त होईल. तरीही आमच्या लोकांच्या हिजड्याच्या लक्षामध्ये आणखी नाही येत नाही की गोवंशबंदीचा कायदा करावा. लक्षात मी हिजडेच म्हणतो, मी तर चांगलं म्हणत नाही तुम्हाला, पण रागात हरकत नाही तुम्हाला. माझ्या दृष्टीने ते सगळे हिजडेचे. लक्षात त्याला जाऊ द्या. हे वर्णन दासगुरु महाराजांनी केले. गायीचा होत संहार भाव मध्याला लोक देवे तसे हरे पुराणे सारे पावत करी धरे अवतार पुत्रा साधू सज्जनाधार पुत्रा साधू सज्जनाधार. वेधशाळा बंद पडल्यात. वेधशाळेमध्ये किती वेधशाळा आहेत? एवढ्या प्रखंड देशामध्ये किती वेधशाळा आहेत? लोकले वेद श्री हरी पुराणे सारी आत. पुराणे का कोणी विचारायला तयार नाही. हे सगळं थोताने असणार आहे. देवा आता तरी अवतार घे. ऐकून देवाचे स्तवन. या सगळ्या देवाची प्रार्थना ऐकल्यानंतर ऐकून देवाचे स्तवन बोलता झाला नारायण. अहो देव हो सावधान वचन ऐका हे माझे. ते काही काळजी करू नका, मी सांगतो ते ऐका. म्हणजे देवा आता काय सांगाल तुम्ही? मधभाव हात शिशु होईल केतयाचा. माझा भाव हा त्या हिरण्यकशिपूचा मुलगा म्हणून जन्माला येईल. प्रल्हाद नाम धरुणी निधी सद्गुणाचा. माझा भाव त्याच्या पोटी जन्माला येते. तै जगी असुरता निरदुष्ट भावे. ज्यावेळी त्याला हिरण्यकशिपू त्रास देव जन्मास येईन तै मग मी स्वभावे. स्वतःच्या पुत्राला ज्यावेळेस तो त्रास देईल त्यावेळेस मी जन्माला येईल. काय लवकर सांगितलं आता त्याला पोरग कवा भाव काय नाही. त्या बाईला दिवस आहेत का नाही, जातेत का नाही, कोणाला ठेवते, गेले तरी ती पोरग पोटात ठेवेल का नाही त्याचा भरोसा नाही. भ्रूण हत्या सध्या भारतामध्ये चांगली जोरात चालू आहे. त्याच्यामुळे ती पोटात ठेवेल का नाही त्याचा भरोसा नाही. हे सगळं असताना शक्य कसं काय? तरी पण आता भगवंताला वरदान दिले ते नक्कीच परमात्मा अवतार घेतील. सगळे देव आपापल्या स्थानाला लिहून दिले. इकडे आता दयाळू गरोदरच समजला जाते. गरोदर असल्यामुळे दानवेंद्रा प्रल्हाद पुत्र झाला. दानवेंद्रा प्रल्हाद पुत्र झाला. वाल्मिकी देव कुटुंबीला. वाल्मिकी देव कुटुंबीला. म्हणती आता अवतार सिंहाजीचा. म्हणती आता अवतार सिंहाजीचा. होय करण्याने पाठरात सांगा. होय करण्याने पाठरात सांगा. होय करण्याने पाठरात सांगा. हिरण्यकशिपूला मुलगा झाला. पुत्र मुखाते पावन मानसी आनंदला. भूपते तनोका पतंग ते पाप. बरोबर झाला आनंद होणार बाळाला. त्याला काय वाईट माहिती की पोरं आपल्या मुलं असले म्हणतो मला. त्याने काय जास्त तिथे काही बाळ नसेल तेव्हा. पण आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर या मुलाला पुढे 5 वर्षाचं लेकरू झालं वर्गाते. आणि 5 वर्षाचं लेकरू झाल्यानंतर या पोराला शाळेमध्ये घातलं. त्यावेळेस शाळा वेगळ्या होत्या, आता शाळा वेगळ्या आहे.
आता खरं तर शाळा राहिल्याच नाही. कारण शाळेमध्ये कोणी शिकवीच नाही. सगळे पोरं ट्युशनला चालले, शाळेमध्ये कोणी शिकवायला तयार नाही. फुकट 41,000 पगारी. राग आलाय कोणी कर्मचाऱ्याचा राग आलाच नाही. फेमस ट्युशन मास्टर बरोबर आहे. 50,000 पर मंथ. याची शाळा वेगळी, या शाळेमध्ये कारण सगळी शाळा खरंच चांगली शाळा. तिथं शिकणारे शिक्षक चांगले, तिथली मॅनेजमेंट चांगली. आता ते शिकणार पहिले त्यावेळेस ते काका होते त्यावेळेस मॅनेजमेंट खरंच चांगली होती. आता त्यांचा अनुदान पण ती शाळा चांगली एवढं खरं. कारण सगळ्या महाराष्ट्रातले पोरं तिथे आहेत. पण अशा सगळ्या का असू नये, तिकडच्या पोराला इकडे यायची वेळ काय यावी त्याचं कारण तिथं काहीच नाही ना. ज्या शिक्षकाला सामान्य गणित येत नाही, पेपर मला वाटतं 4वीचा गणिताचा पेपर होता. त्या पेपर मध्ये त्या वरंड्यात शाळेमध्ये एडिया वगैरे गप्पा मारल्यानंतर सर्व्हिस मध्ये असताना गणितामध्ये प्रश्न आला होता 2, 4, 8, 16, 32 पुढचा अंक द्या. काय 2, 4, 8, 16, 32 पुढचा अंक द्या. त्या पोराच्या काही लक्षात येईल ना, त्यांना आलं गुरुजी गुरुजी काय गुरुजी आता लेकराला काय म्हणलं. त्या मास्तरात विचारलं, त्याला मूर्खा समजत नाही तुला 36 ले. त्याला थापड मारून 36 द्यायला. अशीच अवस्था असेल तर ती शाळा कशी चांगली असं मला काय. त्या टप्प्यात 2, 4, 8, 16, 32 64 नाही पण नाही बुजवणीच पाठ नाही हो. कुठे सांगतो तुम्हाला, आता जुने म्हातारे सोडून आता या क्षणाला इथे जितके बसलेत ना, याच्यापैकी जुने माणसं सोडून तरुण पोरानं 17 आवडते किती सांगावं. उजळणी माहित नाहीये. 300च्या नंतर पावकी, निमकी, पाऊनकी, सव्वाकी, दीडकी, अडीचकी, आउटकी, आकरकी, एक होतली. इथपर्यंत उजळण्या आहेत. समजलं का ते? आउटकी म्हणजे 3.5 पट. एक आवत 3.5, 17 आवत 59. त्या उजळण्या पूर्वीचे शिक्षक पाठ करून येत होते. आता 300 पर्यंत पाठ नाही करत. म्हणून मुद्दा विचार की तरुणांनी सांगत नाही, म्हाताऱ्याने सांगले, तरुणांनी सांगले. म्हाताऱ्या माणसाला कशाचं शिक्षण आलंय? शिक्षण आहे पण प्रणाला शिक्षण शाळेमध्ये घातलं. जसं शाळेमध्ये घातलं, शंका आणि अमरको 2 शिक्षक शाळेमध्ये घातला आणि गुरुजीने सुरुवातीला ओंकार शिकवला. आता ओंकार शाळेत नाही. आता पहिलीच्या पुस्तकामध्ये शगन गाय बांध, मगन गाईचं दूध काढ, हसन गाईचं दूध पी. छगन मगन मेहनत करावी आणि हसन नुसतं दूध प्यावं. हीच रीती आहे भारतामध्ये सध्या. हसन दूधच प्यायला, छगन मगन तसेच मरायचे. तसं नव्हतं. शाळेमध्ये ओंकार शिकवत होते. गणपती काढायला आम्हाला पाठीवर, गणेश विद्यार्थी आम्हाला पाठीवर गणपती काढ जसाही कसा काढायचा त्याची पूजा करायला माझं तसं या शंकाने अंबरकाने प्रल्हादाला ओंकार शिकवला. पण जसा ओंकार शिकवला तसा प्रल्हाद काय म्हणतो, ओंकार तो शिकविताच कुमार झाला. शिकवला काय म्हणतो, बोले पुढे नच करा गुरुजी श्रमाला. गुरुजी बस झाला आता हे पुष्कळ झालं. समजलं का ते का येणेच होईन खरा जगिने कृतार्थ. या एका ओंकाराच्या जपानं मी जगामध्ये कृतार्थ झाले. हे सार या विन तुझे अवघेच व्यर्थ. एक भगवंताचं नामस्मरण हा ओंकार हाच सारे, बाकी दुसरं काही सार नाही, बाकी सगळं व्यर्थ आहे. समजलं का ते शंडावर का न पाहिजे त्या गुरुजीनं हे ताळगळ दिसायला दिसलो. हे तातच पोरं आपल्या बाहेर जाते. समजलं का ते शंडावर कमने हे भूप कुमारा उचित ना तुझला. तुझ्या सारे असं एक काय ओंकाराच्या पाठीमागला तुला बरोबर नाही. समजलं का ते हा तू कोण आहे स्वतः विचार कर. सर्प शिशु विसरे काय अमृत श्रवणे वमावया जगला. सापाचं पिल्लू गरज टाकण्याच्या ऐवजी अमृत कधीपासून टाकायला सुरुवात करेल ते
ते कधीच आपल्याला ती गरवट टाकीत नाही, ते साप विषयाची गरवट टाकतो समजलं जाते. मला गुरुजी मग काय शिकायचे मला? अरे तुझा जो कुलधर्म आहे, कुलाचार आहे ते शिकावं. आजही कुलधर्म कुलाचार शिकले पाहिजे घरच्या माणसाला समजलं जाते. बऱ्याच लोकांना स्वतःच्या घरचे कुलधर्म कुलाचार माहितच नाहीत, अजिबात माहित नाही. काय काय लोकांना कुलदैवतच माहित नाही. खोटं सांगतो तुम्हाला. बरेच लोक मला महाराज माझं कुलदैवत काय, मला काय माहिती खंडोबा का भवानी, मला काय ही तर अवस्था आहे समजलं काय. कुलधर्म कुलाचार बरेच लोक आमच्या आईला विचारले होते की आमचं काय, आमच्या घरामध्ये काय कुलधर्म कुलाचार समजलं काय, माहित लक्ष द्यायचं नाही. रोज संध्याकाळी उठून सकाळी उठून धाब्यावर जेवायला जायचं, नवरा बायकोला कुलधर्म कुलाचार कोणी माहिती दाखवतील. स्वयंपाक घरी करायचा नाही, काही नाही, त्या धाब्यावर जाऊन तुकडा खाला तर काही कुलधर्म कुलाचार आलो यायला. प्रल्हादाला ज्यावेळेस शंडावर्गाने सांगितलं की बाबा हे बरोबर नाही, आपले कुलधर्म कुलाचार पाळले. कोणते कुलधर्म कुलाचार आहेत? कुलधर्म शिकावे पुढे नाव तुझं भजन ते हरिते ये रवा. कुलधर्म शिकावे पुढे नाव तुझं भजन तुझं हरिते ये रवा. तुम्ही तुकडे पादान घानात तुझा तोटात भजत राहणे. कुलधर्म शिकावे पुढे नाव तुझं भजन ते हरिते ये रवा. अरे आपल्या कुळाचे जे कुलधर्म आहे ते आपल्या कुलधर्माचं रक्षण करावं. हे भगवंताचं भजन करू नकोस मला घरी. गुरुजी माझे कुलधर्म काय ते तरी सांगा मला. राक्षसाचे कुलधर्म दासगणू महाराजांनी वर्णन केले की बाळा तुला हे शिकायचं नाही. तुला काय शिकायचे? कोणते कुलधर्म आहे तुझे? दंडावे द्विज सर्वदा अमरही प्यावी सुरा आदरी. ब्राह्मणाला त्रास द्यावा, देवाला त्रास द्यावा आणि काय करावं? प्यावी सुरा आदरी, दारू प्यावी. तुम्हाला का ते धेनु मारून मांस भक्षण करी संता धरावे दुरी. गाईला मारून त्याचं मांस खावं समजलं जाते आणि संतांचा अपमान करून त्यांना दूर ठेवावं. द्यावा ताप परा निरर्थकत्वा मारीत जा मानवा. निष्पाप माणसाचा जीव घ्यावा समजलं जाते. प्रल्हादा कुलधर्म हे आचरतू ध्यावू नको केशवा. हे राक्षसाचे कुलधर्म. दारू पिणं, मांस भक्षण करणं समजलं जाते हे कुलधर्म राक्षस. आमच्या इथल्या एका निवडणुकीला उभं टाकलेल्या खासदारानं समजलं का एकाच्या निवडणुकीला त्यानं मुसलमानाची मतं आपल्याला मिळावेत म्हणून त्याला मेजवानी दिली. 400 बैल कापला. हे सगळ्या ग्रामीण भागात कळालं. खरं म्हणजे त्या भागात त्याच्याकरता मत अनुकूल होतं. आलं का? पण ज्यावेळी 400 बैल मुसलमानाला मेजवानी देण्याकरता कापला हे कळालं, सगळेच बदलले आणि विरोधात मतदान झालं. आमच्या वानखेडेचं जमलं. त्याला कोणी कुठलं विचारलं गेलं. मांस भक्षण करणे या राक्षसाचे कुलधर्म सांगितलं. हे ज्यावेळेस प्रल्हादाला सांगितलं, प्रल्हादाने विचार केला की हे जर कुलधर्म असतील तर धिक्कार असो अशा कुलधर्माला स्मरण करते. काय कोणाचे कुलधर्म स्मरण करते? गुरुजी आ जन्म मी भजत जाईन देव देवा. मी आ जन्म फक्त भगवंत सेवा स्मरण करते. संताधिका सदय जो जगती विसावा. मी फक्त संतांची सेवा करील, मी भगवंताची सेवा करील स्मरण करते. मला दुसरं काही नको. यशांना बापाने पाहिलं हे चांगलं नाही. तुला वेळेला बापाकडे घेऊन जावं लागते. उचल त्याला त्यांना बापाकडे आणतो. चालणे तो तुझ पित्याकडे आजी. चालणे तो तुझ पित्याकडे आजी. तुझा बापाचे अन्न खाऊया. तुझा बापाचे अन्न खाऊया. काय शिकवू तुझ केशवावतारा. काय शिकवू तुझ केशवावतारा. काय शिकवू तुझ केशवावतारा.
मला तुला जर एक तुझ्या वाचेवर जर भगवंताचं नामस्मरण राहिला तर तुझ्या बापाची नोकरी ठेवीत नाही, ऑन द स्पॉट सस्पेंड. टर्मिनेट केल्याशिवाय सस्पेंड नाही, टर्मिनेट केल्याशिवाय नाही. मला समजलं का ते? तुझ्या बापाचं अन्न खाऊन तुला तर असं झालं मी शिकू तर मला तो नोकरी ठेवणार मला का ते? दोघात प्रल्हादाला धरला शंड्या अमृत दोघे जण हिरण्यकशिपूकडे आले आणि हिरण्यकशिपूकडे आल्यानंतर सांगितलं, राजा हा तुझा पूर्वीचा वैरी दिसायला मला जाते, हा वैरी तुझा पूर्वीचा वाटे आधा शिशु होणे कराया घात तुझा वैरी तुझा पूर्वीचा वाटे आधा शिशु होणे कराया घात तुझा देवी दांडा बरोबर तुझा भाग्य तुझा वैरी प्रवाहे तुझे कारणे जसा गुरेचा दांडा होताला काळ म्हणतात. राजा हे काढतात तसं तुझे सारे समजलं जाते, हे पोरग चांगलं नाहीये. बाळा तुला काय शिकवलंय? लेकराला जवळ घेतलं, मांडीवर घेतलं, तुला चांगलं काय शिकायला समजलं जाते? काय शिकवलं असं म्हणल्यानंतर प्रल्हाद म्हणतो, बाबा मला तर वाटते या जगात गुरुच नाही समजलं जाते. ताता महिवर येन गुरु दिसून येत, हे भारभूत अवघे जगतात संत. मी नाही म्हणत हा, हे दासगुरु महाराज म्हणाले की जगामध्ये गुरु नाही तर शिक्षा गुरु बर काय, सद्गुरु नाही. कारण हे शिक्षा गुरु बद्दल चालते आणि त्या शिक्षा गुरु बद्दल दासगुरु महाराज म्हणतात, हे भारभूत अवघे जगतात संत. मग गुरु आहे कोण? तोची गुरु जपवराज की होय साचा, ज्याची अखंड वदते हरिनाम वाचा. गुरु त्याला म्हणावं ज्याच्या वाचेवर सदैव भगवंताचं नामस्मरण आहे. प्रल्हादानं असं उच्चारलं जर हिरण घेऊन काय बोललं तू असं म्हणत आहे, ज्या भगवंताच्या नामस्मरणाबद्दल तू बोलतो आहेस तो परमात्मा कसा आहे तुला माहितीये का? तो देव कसा आहे का? ऐकून घे. भुवन मासाच्या दुष्टाने शंखासुर मारिला, पुढे तो कुर्म झाला मुला. भुवन मासाच्या दुष्टाने शंखासुर मारिला, पुढे तो कुर्म झाला मुला. तवसुर त्याच्या घाटात तो जंगल झाला हरी, नदीला जमुनी तुरहरी. त्याचं नामस्मरण तो करायला त्यानं आपल्या शंखासुराला मारलं, नव्हे तुझ्या चुलताला मारण्याकरता ते स्वतः डुक्कर सुद्धा झालं. आणि त्याची भरती तू गायला समजा रे. प्रल्हाद म्हणतो, बाबा तुम्ही त्याला जी जी नावं ठेवतात, जे जे तया तू म्हणशील आता त्याला तुम्ही काही म्हणा, काही जरी म्हटलं ते ते तया साधत श्री अनंता. कशामुळं? तुम्ही त्याला डुक्कर जरी म्हणलात तरी डुक्कर तो आहेच आहे. वाघ जरी म्हणला तरी तो तिथं आहेच. भूजल तेज समीर कर विशेष आध्यात्मिकी असे भरला आहे की नाही? विठ्ठल जलीस्थळी भरला, रीता खाग नाही उरला. आज माझ्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची अनोर नियान मातो मैयान. प्रत्येक अनोर मुंगीमध्ये तो आहेच आहे आणि पशुमध्ये तो आहेच आहे. मुंगी सारख्या सामान्य कीटकामध्ये तो परमात्मा आहेच. 84 लक्ष योनीमध्ये जितके काही जीवात्मा आहेत त्या प्रत्येक ठिकाणी त्या परमात्म्याचं अस्तित्व आहे. ते पण तुम्ही त्याला मुंगी म्हणलात काय, तुम्ही त्याला डुक्कर म्हणलात काय, आणि तुम्ही त्याला मासा म्हणलात काय? तुम्ही जे जे म्हणतात ते त्याला साध्य होत म्हणतात. म्हणतो हे सगळं दिसायला काढलं ते लहानपणी मेलं असतं तर बरं झालं असतं. काय केलं असतं बरं का? ते लहानपणी गेले तर बरं वाटते. माझा एका बाईनं मला विचारलं तुम्हाला, तिच्या पोरानं तिला गंगा किरणी बाई होती बरं ब्राह्मणाची बाई, तिच्या पोरानं तिला असं गळ्या धरून घेऊन तिला असं आदळून लागलं. मी सोडवलं आदळू लागलं आणि त्याची बायको हातात रूळ घेऊन तिला मारू लागली. म्हणजे दोघं नवरा म्हणून म्हातारीला मारू लागले. म्हातारी मोठ्यानं वरडली. मी योगा योगानं बाहेर रस्त्याने चालले तुम्हाला ते आवाज आला. मित्राचंच घर मध्ये कशाचा आवाज आला जाऊन पाहिलं तर ही तिला असं घेऊन तिला आदळ आहे. तुम्हाला गेलो आणि 2 त्याच्या घाटफडात मारल्या. त्याच्या घाटफडात मारले त्याची बायको गेली. भाऊ झाली मला मारते काय केला
ही बदलली माझं मला काय करत असतोय आईला मारायला असतो मला दोघांमध्ये यात ना पुन्हा 2-3 हाणल्या त्याला दोन कमरत लाग घातली पाडल्या बस मगडांना थांबला ती म्हातारी गाड्याला पडली आणि म्हातारी गाड्याला मला म्हणते शरद मी याला दूध पाजलं त्याची उपकार अशी फेटायचे पाय रडू लागली म्हातारी मला मी याला अंगावरचं दूध पाजलं त्याचे उपकार हे असे फेडायले ते हे कार्ट काय म्हणते माहितीये का मला हे फेडे जास्त बोलायचं काम नाही हा जगामध्ये दुधाचा भाव 20 रुपये लिटर आहे सांग तुझ्या दुधाचा भाव काय आईच्या दुधाचा भाव करणारे कृतज्ञ या जगात आहे आणखी जीवन त्याला कोणी विचारित नाही गावाचं माणूस काय उपयोगी असे कार्टे बाळंत्यावर जरी गेले आणि निपुत्रिक राहायची वेळ आली तरी सुद्धा राहणं चांगलं मी त्या म्हणत काय उपयोग नामस्मरण करून आपलं पिंडला आपण करून टाळा पाहिजे अपेक्षा करीत नाही काही मला समजलं ते काय ते जन्मले काय मेले काय काही फरक पडत याच्याकरता रडणं सुद्धा गुन्हा आहे मी त्या म्हणतात लक्षात प्रल्हाद वाक्य ऐकला तर हे शोधतो हे तर मुताला काळ द्या समजला झाले काय उपयोग याला काय करावं अनेक प्रकार केले तुम्हाला काय काय केलं मांडणीवरून त्याला तसं ढकून द्यायला सांगितलं की याला वाटेल त्या मार्गानं मारा वाटेल त्या मार्गानं अनेक प्रकारचे समजले खड्ड घाते या करीत कोणी मारा खड्ड घाते या करीत नको तुझा करते मग मदती मारा नको तुझा करते मग मदती मारा रक्षकरणे भागून अग्नि माझी रक्षकरणे भागून अग्नि माझी देऊन लोटावा पर्वताचा देऊन लोटावा पर्वताचा देऊन लोटावा पर्वताचा आता याला खड्गानं मारून टाका समजलं का ते पोटच्या पोराला मारण्याची आज्ञा दिली समजलं का ते नको दुष्टाचा किंमपी मदसी मारा एक क्षण सुद्धा याला मारून ठेवू नका नसेल ते याला अग्नीत टाका नाही तर पर्वतावर नेऊन लुटून द्या प्रल्हादाच्या ठिकाणी हे सगळे सोपच करणार त्याला अग्नीतही टाकलं पण अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद अग्नीने त्याला जाळलं नाही समुद्रात टाकलं पाण्यातही बुडाला नाही पर्वतावरून लोटून दिलं भगवंतानं आलं खाली एकही भूत पंचभूत सुद्धा त्याला मारण्याकरता असमर्थ झाली पंचभूतेती मारावया समर्थया न सकशे हिरण्यकशिपूला सुद्धा आश्चर्य वाटायले हा मरत कसा नाही कसं मरत हो सतत वाचेवर ज्या भगवंताचं नाम हा भगवंतानेच मारायचं ठरवलं तर मग मात्र कोणीही वाचू शकत नाही भगवंताने हातात शस्त्र धारण केलं आणि ज्यावेळेस भारतीय युद्धामध्ये समोर आल्याबरोबर भीष्माचार्यांनी शस्त्र खाली ठेवून दिलं आणि तिथं भीष्माचार्य म्हणतात फार सुंदर श्लोक आहे समजलं का ते की देवा मारावे मदला असेच असले चित्ती तुझ्या केशवा तय माते मग कोण रक्षिल पहा विश्वेशना केशवा हा मुख्यार्थ जनार्दना मदगमे भक्त प्रतिज्ञा करी की जे सर्व जनात होईल वृषा हे आपुले वैखरी देवा तुझ्याच मनामध्ये मला मारायचं असेल तर मला इंद्र जरी आला तरी मारू शकत नाही तीच अवस्था प्रलयाची की त्याला पुष्कळ छळ केला भगवान त्याच्या मला म्हणत नाहीये ना मी औरंगाबादला होतो शिकायला आलं तर खरं परमात्मा वाचवतो कसा तर तुला सांगतो मला मी आणि त्यावेळेस औरंगाबादला 2 स्फोट झाले मी नवीन होतो त्यावेळेस 2 स्फोट झाले एक दुपारी 12-1 वाजता झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता झाला तर 12-1 वाजता जो स्फोट झाला तो आमच्या शाळेजवळ झाला थोडा अंतरावर एकदम सगळं हादरलं आम्ही आपले गुरुजीने शाळा सोडून दिली आम्ही जिकडे स्फोट झाला तिकडे गेलो ते गेल्यानंतर हे सगळे घर उतर झाले होते तर एक घर असं पडलं होतं आता भीतीला हात कोण आला ती भिंत सगळी अशी पडली समजलं का ते
आणि त्या भिंतीच्या बाजूला एक माणूस असं म्हणजे पाय बाहेर डोकं फिरत त्या याच्यावर अंगावर पडले जर मेलं होतं माणूस म्हणून त्याला काढण्याकरता बरेच लोक आले. ते भिंतीचा जो ठोकळा होता तो काढायला त्याला असा कोण आला होता समजलं. त्या माणसाला काढलं तर त्या कोणाऱ्याच्या खाली एक कोंबडीचं पिल्लू एवढं जिवंत. आता एवढ्या मोठ्या स्फोटामध्ये ती भिंत अंगावर पडल्यानंतर त्या पिल्ल्याच्या अंगावर नेमका तो कोणाऱ्याची आव्हान त्याच्यात ती सुरक्षित राहावं. माणसं मेले हे मी माझ्या डोळ्यानं बघितलं. लक्षात भगवंताच्या मनात जर आलं की याला मारायचं त्याला कोणीही वाचू शकत नाही. अनेक प्रकार केले प्रल्हादाला मारण्याकरता पण प्रल्हाद मेला नाही. शेवटी राजाने स्वतःच निर्णय घेतला. याला आपणच निर्णय घ्यावा समजलं काय करायचं. स्वतः हिरकणीचं विष तयार केलं आणि हिरकणीचं विष तयार केल्यानंतर पत्नीला विचारलं आधी का तुम्ही आमचं एक काम करता. पूर्वी लोक म्हणजे बायकोला सुद्धा आवाजा बोलत म्हणून आवाजाची भाषा. आता तसं नाही. आता सगळे आले तरी भाषा आहे मला करावं. मालिकांमध्ये सगळं आले तुले आणि व्यवहारात सगळं आले तुले झाले मला समजायला फार वाईट वाटलं मला. आमच्या शेजारी जोडपा राहायला घडली घटना आमच्या मंडळात समजायला. जोडपा राहायला मला माहित नाही. 5-7 दिवसाचा कीटनाकरता बाहेर होतो मी आणि त्याच्यामध्ये जोडपा राहायला मला काही माहित नाही. एक दिवशी आपलं स्नान संध्याच्या वगैरे सगळं झालं आणि मी आपल्या घराण्यामध्ये पेपर वाचत बसलो समजा झाली. तितक्यात ते ग्रस्त आपल्या घरातून आला. त्याने मोटरसायकल काढली किक मारली ते निघाला समजा झाली. तितक्यात घरातून ती बाई आली आणि ती बाई आला ती म्हणते ए आणि तू संध्याकाळी लवकर गेले. पाहायला बरोबर आमच्या मंडळीला मी विचारलं कोण आहे कोण नवीन किरायदार आहेत. म्हणजे किरायदार आहेत ते दिसायला हे दोघं कोण आहेत. दोघं कोण आहेत नवरा बायको तिथं अरे तुला बोलायचं नवरा तुम्हाला करायचे काय अरे तुला बोलू काही तुम्हाला काय करायचे. मला करायचं काय नाही मला काळजी वाटायची. तुला त्याची काय काळजी ते त्याचं अरे तुला तुम्हाला काय करायचं म्हणजे ढवळ्या शेजारी पोळ्या बांधायला आता शेजार राहायला आले. उद्या तर सुद्धा किरणाची बॅग 2-20 जण निघालो ए शरू लवकर ये रे 7:30 नाही. पूर्वीचे लोक आवडावून हिरण्यकशिपूने स्वतःच्या पतीला विचारलं समजलं की तुम्ही आमचे काम करता. आता पतिव्रता माऊली येते समजलं ती सरळ म्हणजे तुम्ही करता असं का म्हणायला. काय असे हे नाथा वनता काय असे हे नाथा वनता काय असे हे नाथा वनता अज्ञानता आता काय आज्ञा करा. त्याच्यामुळं असतामी साधर्मचारिणी असतामी साधर्मचारिणी येता मग संशय नसता येता मग संशय नसता काय असे नाथा पुनता काय असे नाथा पुनता काय असे नाथा पुनता. ठीक आहे करणार ना मान्य रंगोरुपानयास करवे हे नाथ हे कोरडे सौभाग्यावरती कुठार तुझ्या खाली हे भारते. एक लक्षात तुला तुझं सौभाग्य पाहिजे का तुला पुत्र पाहिजे. 2 पैकी कोणते एक सांग. आता कोणती बाई माऊली म्हणलं मग मी गाव मला सौभाग्य पाहिजे. तुला सौभाग्य पाहिजे हे कार्य तुझ्या सौभाग्यावर पुराण घातल्याशिवाय राहत नाही. यासाठी झनिमान हा लहान गे आहे प्रिय जोवरी रोगा वाढवणी जगात जगणे वाढे कसे सुंदरे. जोपर्यंत लहान आहे तोपर्यंतच याला मारून टाक. रोग जर वाढला तर पुन्हा आटोक्यात येणं शक्य नाही. एक गणित विषय जाऊन त्याला पाजा
आता आई यालाच म्हणावं मिश्र भावना. प्रल्हादाची सद्वासना, हिरण्यकशिपूची असद वासना आणि दयाळूची मिश्र वासना. सप्तम स्कंद या सगळ्या सद्वासना, असद वासना, मिश्र वासना याने पूर्ण झालेल्या भावाला परेशान झाली नवरीची. पण पतीच्या आज्ञा आहे शेवटी समजला ते विचार करायली याला हे दूध पाजावं कसं, आपण विष पाजावं कसं. एकीकडे पती आहे, एकीकडे पुत्र आहे, समजला ते. थोडी तिथून जवळ गेली, प्रल्हादाच्या जवळ येते आणि प्रल्हादाच्या जवळ येऊन आता विचार केला तिला की आपलं सौभाग्यही टिकलं पाहिजे आणि आपलं पुत्रही टिकला पाहिजे, दोन्ही टिकलं पाहिजे. आणि म्हणून तिथून बाजूला झाली आणि कया धुन तो ग्लास आपणच प्यायला असा तोंडाजवळ आणला. तितक्यामध्ये प्रल्हादाने तो ग्लास हातातून घेतला. घेतल्या घेतल्या प्रल्हाद म्हणतो आई माझा भाग तू का घ्यायलीस, हे माझ्याकरता आहे ना, हे तू का घेतेस. काय मोठं सुंदर उत्तर दिलं, बाळा हे विष तुला देऊन मी जर तुला दिलं तर कसं देऊ मी तुला, हे मला सांग. कसं देऊ तुला मी, ज्या हाते तुझा दूध पाजिले लेवली आवरणे, ज्या हाते तुझा दूध पाजिले लेवली आवरणे, कर्मगती अति दुर्गत सखया, कर्मगती अति दुर्गत सखया, त्या हाते तुझा मरणे. ज्या हाताने तुला दूध पाजलं, ज्या हाताने तुला चांगले चांगले कपडे घातले, ज्या हाते तुझं दूध पाजिले लेवली आवरणे, त्याच हाताने तुला विष पाजायची वेळ आली. कर्मगती अति दुर्गत सखया, त्या हाते तुझा मरणे. आई माझा भाग तू घ्यावीस, पण एक सांग, तू जर गेलीस तर उद्या मी कोणाजवळ काढा नेऊ. लेकराला गारण करण्याकरता फक्त एकच जागा असते आणि ती म्हणजे आपली आई. उद्या तू जर गेली तर मी कोणाकडे गारण न्यायचं, हे विष मला काहीही करणार नाही, त्याची काळजी करू नकोस. ग्लास घेतला बाळा, त्याला हिरकंत विषय घेऊ नको, तरी सुद्धा प्रयत्न कर विष सुद्धा आई, हे विष मला काहीही करणार नाही, हे विष माझा मामा आहे. माझी माता लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी आणि विष हे एकाच सागरातून निर्माण झाले. माझा मामा आहे, मामा बादशाला मारणं शक्य नाही आई, त्याची काळजी करू नको. प्रल्हादाला काही झालं नाही. हे हिरण्यकशिपू दुरून बघतोय, संतापाला हिरण्यकशिपूला की अखेर इतक्या संकटातून याला वाचवणारा तरी कोण आहे. पुढे आला आणि पुढे आल्यानंतर हिरण्यकशिपूला तर काले एवढ्या याच्यातून सुद्धा तुला वाचवणारा शेवटी आहे कोण. प्रल्हाद म्हणतो बाबा मला वाचवणारा तोच आहे जो या सगळ्या जगताचा सांभाळ करतो. दुसरं कोण आहे मला वाचवणार समजला. कुठे तो, एवढा एकच प्रश्न विचार. बाबा तू कुठे असं विचारू नका, कुठे नाही असं विचार. अनो रडियान महतो मैयान कुठे तो. भूजल तेज समीरथ रवि शशिका स्थानिकी असे वर्णन स्थिर चरणा पुनि अवधान तो परमात्मा दशमुळे उरला. नाही सांगा मला. हरि ओम सर्वनिष्ठा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सभूमी विश्वतो रक्तनिष्ठ दशांगुलम सगळीकडे हरि हा व्यापक सर्वगत आणि हा तो मुख्यत्वे वेदांतो. तो नाही कुठे समजलाते सगळीकडे. रवि शशी काष्ठानिकी असे वरला. लाकडा ते हो झालंय, या खांबात आहे हो, या शुष्क खांबात आहे तो परमात्मा.
असं म्हणल्याबरोबर शस्त्र आणण्याकरता हिरण्यकूप थोडा बाजूला गेला. तितक्यात थोडा शंका आली. लहान लेकरू आहे, आपण या खांबात आहे म्हणून सांगितलं, खरंच परमात्मा आहे का नाही कोणाला आले महाराज. आणि त्या खांबाला काय लावला, गुरुर 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 शब्द ज्यावेळेस झाला, वाटलं की माझी माऊली इथं सुद्धा आहे. शस्त्र घेऊन हिरण्यकशिपू आला आणि त्या खांबावर कडक प्रहार केल्याबरोबर आवाज झाला. आणि आवाज झाल्यानंतर भगवंताचं रूप प्राप्त झालं. ते कोण्या वेळेस प्राप्त झालं त्याचं वर्णन केले. रक्ताची सिंहमुखी, रक्ताची सिंहमुखी, भयप्रदायशा प्रदोष समयाला, शुक्ल चतुर्दशी दिवशी वैशाखी नारसिंहावतरला. अंबऋषीसाठी जन्मसुशील दुष्ट निर्दाळिनीची देव. धन्य कृपा सिंधू तुझ म्हणतील, धन्य कृपा सिंधू तुझ म्हणतील, पुधा तू बोल साच करी. तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे, होय नारायण दया सिंधू. अंबऋषीसाठी जन्मसुशील दुष्ट निर्दाळिनीची देव. विठ्ठल 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 ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, 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 ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया. मती मंगमी काही कने, मती मंगमी काही कने, सांख्या सवानाया कीर्तनी, सांख्या सवानाया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया. दीन दीन बरी मना सवाले, दीन दीन बरी मना सवाले, दीन दीन बरी मना सवाले, दीन दीन बरी मना सवाले. साधु वरुण गाया कीर्तनी, साधु वरुण गाया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया. एकादि नवी जनार्दनाते, एकादि नवी जनार्दनाते, एकादि नवी जनार्दनाते, एकादि नवी जनार्दनाते, एकादि नवी जनार्दनाते. निरंजनी जाया कीर्तनी, निरंजनी जाया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया
धर्म रक्षावया अवतार जैसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सुशीले दुष्ट निर्दाळीने किती एक धन्य कपा सिंधू तुझ म्हणतीला मुला तो बोल साच करी तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे होय नारायण दया सिंधू. देवभक्तांचा हा संवाद आहे. तुकाराम महाराज भगवंताशी बोलतायत आणि बोलत असताना परमात्मा समष्टीच्या प्रारब्धाकरता काय करतो हे देवालाच सांगताय. संत नेहमी देवाशी बोलत असतात आणि सामान्य माणसाबरोबर बोलण्याचा प्रसंग जरी आला तरी देवविषयकच बोलतात. अगोदर आपण काय बोलू त्याचा भरोसा नाही. सामान्य माणसं काय बोलतील त्याचा अजिबात भरोसा नाही. परमार्थाच्या गोष्टी करता करता तंबाखू पर्यंत गोष्टी येतात आणि तंबाखू पासून पुढे शृंगारी पेशापर्यंत जातात. माणसाचा का भरोसा अजिबात नाही काय बोलत. पण संत मात्र एक देवाबरोबर बोलतात आणि सामान्य माणसाबरोबर बोलण्याचा संबंध आला तरी काय म्हणतात विनवी तो सकळा जना विनवी तो सकळा जना विनवी तो सकळा जना कर दोडोनी दोडा कर दोडोनी दोडा दान तुझे जाम दीना दान तुझे जाम दीना तुझ्या बंधुने सर्वसामान्य माणसाबरोबर बोलण्याचा प्रसंग जरी आला तरी देवविषयक राम राम स्मरारी लाहो करागाठ गाला मुळवंदी सांडा वाहू घ्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी गा राम राम सरळ ते सांगितलं. दुसरा बाबा सांगितलं जी माणसं ऐकतच नव्हती त्याला सांगितलं अरे आतापर्यंत काहीच केलं नाही आता एक तरी कर आता तरी पुढे हाची उपदेश माणसापर्यंत बोलत असताना हे शब्द तुकाराम महाराज ऐकतच नसतील तर त्याच्याकरता शब्द वापरले पण थोडे कोमल शब्द वापरायचे मला आता नानाने सांगितलं नाकांनी फार विचित्र शब्द वापरायचे मला. तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सरळ विचारलं पाहता केले करिता पुढे आहे पुस्तक काय उत्तर देत आहे काय उत्तर देता औषध अनेक यातना यम करमिल कोण सोडविल येथे तुझला हे शब्द थोडे सौम्य शब्द वापरले पण नाथांनी त्याच्यापेक्षा अत्यंत बऱ्याच शब्दात वापरले. पण सर्वसामान्य माणसांना बोलताना सुद्धा संताचा विषय हा देवच असतो. इथं तुकाराम महाराज देवाशी बोलायचे आणि देवाशी बोलत असताना अभंग उलटा घ्यायचा सरळ घ्यायचा नाही. सर्वसामान्यपणे बहुतेक अभंग अगदी पहिल्या चरणाचा आधी अर्थ नंतर दुसऱ्या चरणाचा अर्थ नंतर तिसऱ्या चरणाचा अर्थ आज आपल्याला उलटी करून चालायचं मला खालून वर यायचं तसं नेहमी आपण उलटच चालतो पण आपल्या लक्षात येत नाही. जन्म सुद्धा उलटाचे आहे की नाही. आधी डोकं नंतरच पाय म्हणून तर उत्तान पाद मानले झालं. भागवतामध्ये कथा आहे ते नाना सांगितलं मला कडे उत्तान पाद वगैरे दुसरा कोणी नाही आपणच उत्तान पाद त्यामुळे वरच्या डोकं खाली आपणच उत्तान पाद समजलं
आता या निवडणुकीमध्ये किती उत्तान पास होते तुम्हाला एक घोषणा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मागाने फलाण्याचं झालं का खाली डोकं वरती पाय असं काही आहे आपल्या देशी काही घेणं नाही सांगितलं चालू होते विनोदात वाटलं पण आपली अवस्था आहे तसंच हा जो अभंग बघायचा तो खालून वर बघायचा मला तुकाराम महाराज ज्यावेळेस भगवंताशी बोलताय त्यावेळेस नामस्मरणाचं महत्व साधकाने विचारलं तुकाराम महाराज सांगितलं आणि भगवंताला बोलत असत तुकाराम महाराज म्हणतात की देवा आम्ही तुम्हाला तुला असं का म्हणतो त्याचं कारण आहे तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे मी अनेक पुराणामध्ये बघितलंय सगळे पुराण तुझ्याच नावाचा